तुम्हाला देखील दाखवतो आणि खरोखर हा व्लॉग बघून आहे ना तुमचं मन खुश होईल। आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते या माझ्यासोबत। आणि जसं मी इथे आलो तिथे अंकल आहेत ना, काका एक झाडू मारत होते, तर त्यांना मी पहिला आल्याला एकच विचारलं, मला माहीत पण नव्हतं, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघत असतील, सुंदर। आता मी निघतो आहे भाईंदरला। भाईंदरला एक असं स्थळ शोधून काढलं आहे ना की जिथे मला वाटतं ना फार कमी लोक गेलेत, खूप हिडन प्लेस आहे हे। आणि मला बघायचं आहे यापैकी ना, म्हणजे ह्या प्लेसवर तुमच्यापैकी कोण कोण गेलं आहे का। तर मी निघतोय भाईंदरला उत्तन येथे एक शिव टेम्पल आहे आणि नेहमीसारखंच आपल्या गावाचं फील देणार आहे। तिथे उंच अशी ना भव्य अशी मोठी आहे ना शंकराची मूर्ती देखील आहे आणि बाजूला ना आश्रम देखील आहे। तर आता मी फर्स्ट टाइम चाललोय, तुमच्यापैकी कोण कोण गेले ना अशा ह्या हिडन प्लेसवर, तर मला कमेंट करून नक्की सांगा। मला वाटतं बरेच जण गेले नसतील, तरी पण कमेंट करून नक्की सांगा आणि बघू आपल्याला तिकडे अजून काय काय बघायला मिळणार। आता मी तर फर्स्ट टाइम चाललोय, तर त्यामुळे मला इतकी आयडिया नाही आहे की तिकडे काय काय असणार आहे ते, पण नेहमीसारखंच आपण जाऊया आणि आपल्या ह्या कॅमेरा थ्रू तुम्हाला तिकडचं शिव टेम्पल आणि आजूबाजूचं जे काही असणार आहे ते सर्व ह्या व्लॉगमध्ये दाखवूया। मला वाटतं ना, जी आपण बोरवली डहाणू अशी जी सिरीज स्टार्ट केलेली ना, त्यातलं हे मला वाटतं सेकंडला स्थळ असेल। आणि आणखीन एक स्थळ आहे ते तर खूप भारी आहे, तर ते आपण करणार आहे 2025 मध्ये। आणि ते स्थळ असणार आहे तिळेश्वर शिव मंदिर आहे। तिथे जाण्याचं पण खास कारण आहे, कारण की तिथे देवमासे आहेत, मोठे मोठे देवमासे आहेत। खाली असं वरती असं शंकराचं मंदिर आहे, खाली असं ब्रिज म्हणजे पाणी विणी वाहतं आणि मासे ना तिकडेच असतात, देवमासे। तर खूप भारी प्लेस आहे, ते पण तुम्हाला आपल्या या कॅमेरा थ्रू त्याचा व्लॉग बनवून दाखवूया। तर आता मी निघतोय भाईंदरला आणि मी खूप एक्साइटेड आहे या प्लेसवर जाण्यासाठी। तर तुम्ही देखील माझ्यासोबत आहात, तर नेहमीसारखाच तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार आहे। निघूया आपण भाईंदरला उत्तरला, चला। अरे हो, आपलं वाक्य तर विसरलो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। बघा सकाळ सकाळ मस्तपैकी सगळेजण निघालेत कामाला आणि आपण सुद्धा निघालो आहे कामाला। व्लॉग म्हणजे काय नुसतं एन्जॉयमेंटचा भाग नाही आहे, तर व्लॉग हा देखील आपला एक जॉबचा भाग आहे। तर सगळेच निघालेत कामाला, आपण सुद्धा निघाले कामाला। सकाळ सकाळ गणपती बाप्पाचं दर्शन झालं, समोर आहे गणपती बाप्पाचं मंदिर, गणपती बाप्पा मोरया। तर आमचं सकाळ सकाळचं अंधेरी स्टेशन। One hour later. मस्त सूर्योदय झालाय, झाडांच्या मागे बघा सूर्य लपलेला आहे। सूर्यदेवाला करूया नमस्कार। आता आपण भाईंदर वेस्टला आलेलो आहे आणि आपलं जे मेन ठिकाण आहे ते अजून उत्तनला, म्हणजे खूप लांब आहे अजून ते। तर बोलो इकडे आलोच आहे भाईंदरला, तर बोलो काय करूया, तुम्हाला ना एक चांगली अशी प्लेस दाखवण्यासाठी मी इथं आलो आहे। आणि ना मी इथे ना 2 ते 3 वर्षापूर्वी आलेलो, तर जे आपण ट्रेनमधून जी भाईंदरची खाडी बघतो ना, तर त्याच जेट्टीवर आपण इथे उभं आहे आणि ही अशी सुंदर जेट्टी आहे। इथे बोला आलोय तर एक थोडा वेळ 2 मिनिटासाठी इथे येऊया। तर हाच तो भव्य असा ब्रिज आहे जिथून आपण आहे ना विरारवरून येताना किंवा विरारला जाताना जो अथांग समुद्र आपल्याला दिसतो ना, तर ही आहे भाईंदरची जेट्टी आहे। आणि इथे ना बर्ड्स वगैरे भरपूर आहे, तर बर्ड्स आहे ना मला ह्या साईडला दिसले, तुम्हाला दाखवतो मी। समोर पण एक बघा बर्ड्स आहे मस्तपैकी, आणि इथे मला बर्ड्स दिसले बघा, असे लाईनमध्ये बर्ड्स आहेत। आणि ते तुम्ही जर नीट बघतील तर बापरे किती धुकं पसरलंय, काहीच दिसत नाहीये। चला इथे आपण थोडा वेळ थांबलो, आता आपण निघूया आपल्या मेन ठिकाणी।
इथून आपल्याला दोन्ही ट्रेन एकत्र जाताना दिसतात आहे. हा काय हो भारी आहे. आणि बर्ड्स बघा बाप रे बाप. ते मगाशी तुम्हाला बर्ड्स दाखवले ना, ते सगळे इथून असे उडत त्या साईडला चाललेत. आणि मस्तपैकी सूर्यदेवाचं देखील आगमन झालंय. आणि ही बोट तुम्ही बघताय ना, ही आहे रोरो जेट्टी. ही मला वाटतं कुठे जाते, वसईला जाते. तर मला कन्फर्म माहिती नाहीये. तुम्हाला जर माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ही जी बोट आहे ही कुठे जाते ती. पहा मस्त निसर्गाचा आनंद घेतलाय. आता आपण निघूया आपल्या मेन ठिकाणी. इथे एक मस्त बोट देखील आली आहे. कसं मस्त लोकेशन आहे ना, झाडं. तुम्ही विचार करत असेल ना की सगळे लोकेशन हे जे निसर्गातलेच असतात आणि गावाचा फील देणारेच असतात. कारण की हे खास तुमच्यासाठी मी असे काही प्लेस आहेत ना ते शोधून ठेवलेले आहेत. आता मी कुठे माहिती आहे काय, आता मी भाईंदरला मगाशी पोचलेलो आणि आपण मस्तपैकी भाईंदरच्या जेट्टीवरून जाऊन आलो. नंतर भाईंदर स्टेशन वेस्टला आलो ना तर आपल्याला ना बस स्टॉप मिळतो. पहिला आम्ही तिथे नाश्ता केला आणि नंतर तिथून बस स्टॉप विचारला, जिथे आम्ही काकांकडे नाश्ता केला. तर काकांनी सांगितलं आपल्याला 4 नंबरची बस पकडून जा. तर 4 नंबरची बस पकडली आणि आम्ही उतरलो कुठे, जामझाड पाडा इथे आम्ही बस स्टॉप आहे तिथे उतरलो. आणि तिथे उतरल्यावर हा असा आपल्याला निसर्ग मिळतो. पण इथे उतरल्यानंतर आपल्याला 2 मिनिटावर आहे ना आपल्या त्या डेस्टिनेशनवर म्हणजे त्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे. पण इथे आलो ना मी, तर मला ना एक अशी भारी गोष्ट दिसली ना की ती तुम्हाला शेअर करावीशी वाटते. कारण की आम्ही इथे उतरलो आणि इथून बघतो ना बऱ्याच बसेस जातात आहे आणि त्या बसेसमध्ये ना सगळी शाळेतली मुलं आहेत. म्हणजे ते कुठेतरी पिकनिकला जातात आहे, मस्त मजा मस्ती गाणी वगैरे बोलत जातात आहे. तर ते बघून आहे ना मला माझ्या शाळेच्या पिकनिकची आठवण आली. तर अशा कुठे ना कुठे प्रवासात ना अशा आठवणी येतातच की ज्या जुन्या आठवणी आपल्या जाग्या करतात. तर आता मी तुम्हाला दाखवतो मी आलोय कुठे आणि मी चाललोय कुठे. या असे मला हे जे सगळे काही प्लेसेस आहेत ना हे मी शोधून ठेवलेले आहेत. म्हणजे मला वाटतं हा सेकंड लास्ट हे माझं ठिकाण असेल. आणि नंतरचं एक ठिकाण आहे ते तुम्हाला बोललो तिळेश्वर मंदिर. आपण त्या तिळेश्वर त्या ठिकाणी जाणार आहे, पण त्या आपण पुढे जाऊ. ते पण ठिकाण बघण्यासारखं आहे. आणि हे ठिकाण क्या बात आहे. तर आपण कुठे चाललो आहे ना ते तुम्हाला मी सांगितलं, शिव मंदिरला आपण चाललो आहे. पण त्या लोकेशनचं किंवा इथे यायचं वगैरे कसं हे तर तुम्हाला मी सांगितलंच आहे. पण तरी पण तुम्हाला मी तो मेन रोड दाखवतो जिथे आम्ही बस स्टॉपनी उतरलो. तर हा तो बस स्टॉप आहे ज्याला बोललं जातं जामझाड पाडा. आणि इथे बरोबर हा असा बोर्ड आहे, ज्या बोर्डवर तुम्ही पाहणार आहात किशन गोपाल राजपुरिया वानप्रस्थाश्रम. तर इकडे ॲरो दिलेला तर आपल्याला इकडे जायचं आहे. 2 मिनिटाचं आपल्याला चालत जायचं, म्हणजे 2 मिनिटाचा वॉक करत जायचं आहे आणि आपण पोचू आपल्या डेस्टिनेशनवर. या माझ्यासोबत. खरोखर म्हणजे हे ठिकाण आहे ना खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तर तुम्ही पुढे व्लॉगमध्ये बघतीलच, व्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि भाईंदरमधलं बोलतो ना आपण, हे गुपित आणि हिडन असं ठिकाण आहे. या बघा, इथून बस गेली, इथे या साईडला आहे बसचा स्टॉप आहे आणि हा असा आहे रस्ता. क्या बात आहे, सही आहे. रस्त्यावर कोणच नाही आहेत आणि इथे अशी झाडं, मोठीच्या मोठी झाडं दिसतात आहे. वाव, सुंदर रस्ता आहे. इथे बघा सगळी अशी आंब्याची झाडं दिसतात आहे आणि काय 2 घरं आहेत. हा सूर्यदेव पण आले आहेत. आता बघूया आपण 2 मिनिटावर, आम्हाला एक काका बोलले 2 मिनिटावर आहे ते, तरी पण आपण बघूया किती वेळ लागतो ते जायला. पण जर असा निसर्ग असेल तर 2 मिनिटं काय, 10-15 मिनिटं लागली तरी थकवा काही वाटत नाही. या झाडांमध्ये ना मला आता पक्षी दिसलेत, छोटे छोटे पक्षी आहेत, पण मला वाटत नाही की ते दिसतील. ह्या इकडे आहेत, हे बघा इथे उडतात आहे. हे बघा वरती आहे, दिसलं.
हे बघा, हा बघा, ते एकदम छोटे आहेत ना, त्यामुळे दिसत नाही आहेत. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा. आम्ही इथून रस्त्यावरून वॉक करतोय ना, तर आम्हाला ही बघा अशी ना काही झाडं दिसले आणि हे ना झाडांवरती असं ना ही काही फुलं दिसली आहेत. आणि मी हे नक्की सांगू देतो, हे कोणाला माहिती नसेल. बघूया ह्या वेळेला कोणाच्या कमेंट येतात आणि कोणाला हे फुल माहिती येते आणि हे झाड माहिती येते. बघा ना, तुम्हाला एकदम क्लोजअप मायक्रो व्ह्यू दाखवतोय मी. मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की हे मी पहिल्यांदाच बघतोय. आणि इथे असं निळं आहे ना, तर इथे तुम्हाला असं वेगळ्या कलरचं दिसेल. वाव यार, भारी निसर्ग आहे. तर कोण सांगू शकते, बघा ना पूर्ण अशी लाईन आहे आणि हे पूर्ण झाड असं भरलेलं आहे या फुलांनी. तर मला नक्की कमेंट करून सांगा हे कुठलं फुल येते. असे बघा ना छोटे छोटे दाणे दाणे आहेत. मागे आपण बघितला जामझाड पाडा बस स्टॉप होता. त्या बस स्टॉपवरून हा इथून आतमध्ये रस्ता येतो. तिथे बोर्ड तुम्हाला दाखवला. तर त्या बोर्डवरून 2 मिनटं फक्त आपण वॉक करत आलो ना, तर आपल्याला आपलं जे ठिकाण आहे ना त्याचा एंट्री गेट लागतो. तर आपल्याला एंट्री गेटच्या आतमध्ये जायचं आहे, एंट्री करायची आहे आणि मग आतमध्ये जायचं आहे. सो हा आहे तो रस्ता जिथून आपण वॉकिंग करत आलो. आणि बरोबर 2 मिनटं चालत आल्यानंतर ना तर हा असा गेट लागतोय. तर ह्या गेटमधून करायची आपल्याला एंट्री. पुढे पण रस्ता जातो, पण पुढे आपल्याला माहिती नाही आहे पुढे काय आहे ते. तर आपण काय करूया, या गेटमधून आतमध्ये एंट्री मारूया. या आतमध्ये जाऊया. यहाँ पे टाइमिंग है अंकल? सुबह 9 बजे से ना? सकाळी 9 वाजता इथून एंट्री केली जाते. अच्छा अच्छा, हां या. सकाळी 9 वाजता इथे एंट्री स्टार्ट होते. बघा साफ स्वच्छता बघा किती आहे, एकदम क्लीन आहे. झाडू मारायचं काम चालू झालं आहे. आपण काय करूया माहिती आहे काय, पहिला व्यवस्थित फिरूया, बघूया आणि जसं जसं मला ज्या ज्या गोष्टी दिसतील ना ते मी तुम्हाला या व्लॉगमध्ये दाखवेन. पहिला आपण हे चांगलं व्यवस्थित फिरूया. A few moments later. तर मित्रांनो, माझं मन इतकं प्रसन्न झालं आणि मी इतका खुश आहे ना या ठिकाणी येऊन ना मला काही गोष्टी पण घ्यायच्या होत्या, त्या पण इथे मिळतात आहे. आणि जसं मी इथे आलो, तुम्ही माझ्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघत असतील. तिथे अंकल आहेत ना, काका एक झाडू मारत होते. तर त्यांना मी पहिला आल्याला एकच विचारलं, मला माहीत पण नव्हतं की इथे गौशाळा आहे का. तर ते मला बोलले पुढे जा आणि कार्यालयाच्या इथून लेफ्ट मार, तुला गौशाळा भेटेल. आणि मी गौशाळा बघितलं आणि तिकडे जाऊन मी काय बघितलं तुम्हाला माहिती आहे, या माझ्यासोबत तुम्हाला देखील दाखवतो. आणि खरोखर हा व्लॉग बघून आहे ना तुमचं मन खुश होईल. आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते या माझ्यासोबत. माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघूनच तुम्हाला कळत असेल. किती सुंदर आहे ना, काय कलरचे पॅटर्न बघा कसले भारी आले. काय झोपला बघा समजत की. हे कितने दिन काय, 10 दिन काय, 10 दिवसाचं वासरू आहे. जय गो माता. कलर्स बघा ना, ब्राऊन व्हाईट. हा मन खुश झालं माझं. तर आता आपण काय करूया, इथे आलो आहे ना तो नो डाऊट इथे मी टाईम स्पेंड करणार आहे. तुम्हाला गौशाळा पण दाखवतो. इकडची किती सुंदर आणि स्वच्छ अशी गौशाळा आहे. आणि आपण गाईंना खाणंसुद्धा देऊया. कान बघा, कान किती मस्त. जय गो माता. छान वाटते ना. या गाईंना आपण खाणं देऊया. आऊ. तर ही आहे गौशाळा आणि आपण गाईंना खायला देऊया. हां, गौशाळा बघतील ना एकदम स्वच्छ आहे आणि सर्व गाई हेल्दी आहेत. हां, पूर्ण टाकू. ए
कशाला कशाला? जय गो माता. हे इकडे रे, तुला दिलंय ना. हा, एक आपला मित्र ये ये, तू मधल्या त्या गाईला दे आणि ह्या गाईला दे. हे घे घे. चला, मस्तपैकी गाईंना खाणं आपण दिलेलं आहे. थोडंसं इथे बरं वाटलं. आता आपण मागून त्या साईडला जाऊया. हां, अच्छा, तिथे पुढे पण आहे, अजून गाई आहेत आणि तिथे ना बछडे आहेत. तर आपण ना वासरं पण आहेत, तर ते वासरांना पण भेटूया. अय्या, इकडे पण आहेत. हां 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 हां, हे बघा, या गाईला काय म्हणतात कोणी सांगेल का कमेंट करून? ते बघा, वासरं पण तिथून आली. तर ही गाई ना बघा कसे सोनेरी रूपात आहे. तर ह्या गाईला ना स्वर्ण कपिला असं बोललं जातं. नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा काय बोललं जातं ह्या गाईला. हां हां, भारी वाटतं. तर आपण तिथे वासरं आहेत, ते वासरं येतील तिकडे. आणि इकडे मस्तपैकी ना अशी गायींची नावं देखील दिलेली आहेत. बघा समोरून बघा, बरं वाटलं इकडे येऊन. चला, आपण इथून थोडं आत जाऊया. ये 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 ये, तेव्हा आले. ये 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 लवकर. ये 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 ये. हो हो, सगळे लाईनमध्ये आले. ये ये सीता. हे तेव्हा छोटं वासरू पण आहे. हा हा हा, वाव. ये 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 ये. हे बघा, हे पण खूप छोटं वासरू आहे. हां, ये ये ये. मस्त ना, बरं वाटतंय. दात बघा किती मस्त आहेत. दात लागतात मला राजा. छान आहे, एकदम छान, मस्त. मला गौशाळा अगदी आवडली म्हणावं. नाही बघा किती लहान आहेत ना. नाव काय म्हणाल? रेणुका. ही रेणुका आहे. खलनायक. अच्छा, याचं नाव खलनायक. आणि कृष्णा, आनंदी, सरस्वती, तुलसी, सीता. हा, बघा सगळ्या गायींची मस्तपैकी नावं पण दिली आहेत. ते बघा, आता जातील सगळे तिकडे. तू नको जाऊ, तू थांब इकडेच. चालले, चला बाय बाय, टाटा. चला, सगळे बोलायला आले आणि सगळे आवाज दिल्यावर गेले सुद्धा. टाटा. बघा मस्तपैकी सगळे खाणं खातात आहे. हे पुन्हा आलं, गेलेलं पुन्हा आलं. काय आहे? ये ये इकडे. बघा इथे मस्तपैकी गौशाळा आहे आणि गायींच्या इथे ना पंखे पण लावलेले आहेत. आणि इथे असं खत वगैरे तयार होतं. आणि जिथे गायी असेल, जिथे आपलं नैसर्गिक शेणखत असेल ना, तर तिथे अशी तुम्हाला झाडं पण दिसतील फुलांची. आणि इथे बघा, हे काय ते वेल दिसते, म्हणजे ह्या फळभाज्या देखील आहेत. आणि इथे अशी उंच उंच झाडं देखील आहेत. आणि समोर आहे बरोबर इकडे गौशाळा. आणि आता आपल्याला कुठे जायचं आहे? तर आपल्याला इकडे जायचं आहे. आपण कसं एंट्री म्हणजे तर आतमध्ये गौशाळेतच आलो, पण आपल्याला जायचं आहे इकडे. आपण इथून एंट्री म्हणून आतमध्ये आलो आणि समोर आपल्याला गौशाळा भेटली. आणि इथे आहे काय, कृष्णा देवी किसन गोपाल राजपुरिया अन्नपूर्णा भवन आहे. आणि समोर एक मंदिर दिसते. ते मंदिर आहे श्री बालेश्वर शिवध्यानालय. आणि जे मेन आपल्याला म्हणजे बघायचं आहे आणि तुम्हाला दाखवायचं आहे ते आहे माझ्या समोर ठिकाण आहे. मस्तपैकी असं वरती जाण्यासाठी बघा ह्या शिड्या बघा कशा आहेत. हे मला वाटतं लाकूड आहे.
आणि मस्तपैकी डिझाईन वगैरे केली आहे आणि हे थोडंसं उंचावर आहे आणि ना इथे आश्रम देखील आहे. मी त्यांना विचारलं तर इथे आश्रम देखील आहे. इथे आश्रमाचे ना मला वाटतं ना काही इथे प्रोडक्ट्स पण विकले जातात. तर बघूया आपल्याला जाताना काही प्रोडक्ट्स मिळतात आहे का. आणि जसं मी इथे आलो आहे ते मंदिर आहे, त्या मंदिरात पण आपल्याला दर्शनासाठी जायचं आहे. तर इथे आलो, हा जो परिसर आहे, हा जो भाग आहे, नो वर्ड्स. खूप छान ठिकाण आहे, खूप छान. बरं झालं इकडे आलो आणि आपण मस्तपैकी ना या शिडी चढून आलो ना, भव्य असे नंदी महाराज दिसतील. नंदी महाराज की जय. अजून आपल्याला वरती जायचं आहे, मग ते मेन जे तुम्हाला दाखवायचं आहे ते तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो. या नंदी महाराज बघितले आपण. आणखी तुम्हाला मी बोललेलो वरती ती जी शंकराची जी भव्य अशी मूर्ती आहे ती वरती आहे, पण अनफॉर्च्युनेटली आपण वरती नाही जाऊ शकत कारण की तिकडे काम चालू आहे. तर मी काय करतो, मला खूप इच्छा होती तुम्हाला जवळून दाखवायची आणि जवळून पाहण्याची देखील. तर आपण काम करूया, ह्याचे ना तुम्हाला क्लोजअप अँगल वगैरे दाखवतो मी, कसा इकडचा परिसर आहे वगैरे काय आहे ना ते सगळं दाखवतो मी तुम्हाला. पण आपण वरती नाही जाऊ शकत आहे कारण की काम चालू आहे त्यासाठी. तर तुम्ही इथे बघता ते नंदी महाराज आणि बरोबर समोर त्याचे आहेत शंकर भगवान, पण तिथे थोडंसं काम चालू आहे तर त्यामुळे इथे ही अशी एंट्री बंद आहे. तर आपण इथूनच पाहूया आणि इकडच्या निसर्गाचा आनंद घेऊया. वाव. चला इथे तर आता बंद आहे, पण आपण लांबूनच मस्तपैकी नमस्कार केला. जरा जवळ गेलो असं ना तर आणखीन जरा तुम्हाला व्यवस्थित दाखवलं असं, पण लाईट पण कशी अगेन्स्ट आहे ना तर त्यामुळे ना इतकं प्रॉपर दिसत नाही आहे. सो बघूया, अजून आजूबाजूचा आपल्याला परिसर अजून एक्सप्लोअर करायचा बाकी आहे. तर बघूया आणखीन काय काय आहे बघायला आणि मंदिरात देखील आपण आता जाऊन येऊया. समोर मंदिर आहे आणि मंदिराच्या ह्या साईडला जर तुम्ही बघतील ना इथे सुंदर अशी कृष्णाची मूर्ती आहे आणि इथे बघा काय आहे, कमळ. आपण जरा कमळ क्लोजअप बघूया. ओ हो हो. आणि ह्याच्यामध्ये छोटे छोटे असे मासे आहेत ते बघा. समोर आहे श्री बालेश्वर शिव ध्यानालय. समोर मंदिर आहे आणि मंदिरामध्ये ना आत्ताच साफसफाई केलेली आहे. तर आम्ही मगाशी दर्शन घेऊन आलो, फक्त तुम्हाला मंदिर दाखवण्यासाठी इथे आलो आहे. बघा किती शांतता आहे. समोर आहेत नंदी महाराज आहेत, आतमध्ये आहे शंकराची पिंडी आहे आणि चारधामचे असे फोटोज आहेत. आणि हा आहे असा मंदिराचा आतला परिसर. खूप शांत वाटतं इकडे. तर जसं तुम्ही श्री बालेश्वर शिवध्यानालय मंदिरात जाऊन आलात ना तर इकडे बघा आजूबाजूला असा काही परिसर आहे आणि समोर गणपती बाप्पाचं मंदिर आहे. मंदिर खूप छान आहे, तुम्हाला बघूनच खूप बरं वाटेल. तर बघा आपण इथे आलो आणि समोर आहे गणपती बाप्पा. ओम गंग गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मस्त निसर्ग आहे आणि बरोबर निसर्गात हे गणपती बाप्पा आहेत. सगळं काही पाहून झालं, पण एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती मी नंतर सांगेन. अजून या ठिकाणी आपल्याला जायचं आहे जिथून आपण गायींचं तुम्हाला मागाशी पालेभाजी दाखवली बघा, तिकडे जायचं आपल्याला. काहीतरी तिकडे ना लागवड दिसते आणि ते काका देखील बोलले आपल्याला, तर आपण तिकडे जाऊन बघून येऊया. आणि नंतर मला एक गोष्ट सांगायची आहे ह्या जागेबद्दल जी मला आवडली आहे ती. पहिला आपण आतमध्ये जाऊन येऊया. या इकडे बघा कसे ना असे मला वाटतं ना भाज्या वगैरे लावलेल्या आहेत. इकडे पण ही वेल दिसते. वेल बघ, फळं भाज्या कुठल्या आहेत ह्या माहिती नाही ना. ही बघा ही वेल आहे. अच्छा हे बघा काहीतरी, हा काय हिरवंगार फळ आहे बघा बाबा. पण हे पण मला ओळखता नाही येते. जर तुम्हाला कोणाला ह्याचं नाव माहिती असेल ना तर मला प्लीज कमेंट करून सांगा. हा कसलं हिरवंगार आहे. या पुढे जाऊया. इकडे पण बघा असे बांबू वगैरे हे केलेले आहेत
म्हणजे एक बोलतो ना वाडी टाईप असं केलेलं आहे. आणि इथे केळीची झाडं आहेत. ये चला, ते आपल्याला घेऊन जातात. ते फुलभाज्या दाखवतात, ते काय फळं बिळं आली आहेत ते. हा ये दुधी, हा हा हा, ये करेला आहे. अच्छा, बैंगन तो आया नाही ना अभी. ही आहेत भेंडी, इथे आहे वांगी. कलर बघा फक्त, गाईच्या शेणाची कमाल. ही सगळी वांग्याची झाडं आहेत. हे मिरची आहे ना, ही सगळी मिरचीची झाडं आहेत. हां, ही बघा मिरची एवढीच आहे ना. हां, हे फ्लॉवर, गन्ना गन्ना, हां हाँ कोतमीर. किधर? अच्छा, इधर तो बहुत बड़ा बड़ा है. ही बघा कोथिंबीर प्रत्येक भाजीत वगैरे लागते ना घालायला, आणि ह्याच्याशिवाय भाजी पूर्ण होतच नाही. ही आहे कोथिंबीर. हे आहेत हिरवे कांद्यांची पाती आहेत. या पूर्ण बेड आहे ना हा लसूणचा, पण इसको बहुत बड़ा होता है ना ये, और बहुत टाइम लगता है इसको. हाँ, हे बघा कढीपत्ता. तर मित्रांनो, हे आहे विक्री केंद्र आणि इथे सगळे हे होममेडच बनवतात. तर मला काही गोष्टी घ्यायच्या होत्या, तर मी इथून घेतल्या आहेत. तर इथे बघा, इथे सगळे हे असे पापड वगैरे आणि हे सगळे अशी फुलं वगैरे आहेत, फुलं झाडं वगैरे आहेत. आणि इथे शेणाच्या गवऱ्या वगैरे आहेत. आणि आतमध्ये गेलो ना, इथे सगळे प्रोडक्ट्स आहेत. आणि हे सगळे हँडमेड प्रोडक्ट्स आहेत, त्यांनी इथून बनवलेले आहेत. हां, अच्छा, निवासियों ने बनाए. अच्छा, म्हणजे हे सगळे मिळून हे प्रोडक्ट बनवतात आणि खूप चांगले प्रोडक्ट्स आहेत. तर मी इथे बऱ्याच गोष्टी घेतल्या आहेत. आणि अशाच ठिकाणी तुम्ही यावं आणि हे प्रोडक्ट्स घ्यावे. आपण मॉलमध्ये जातो, मोठ्या मोठ्या दुकानात जातो, पण अशा ठिकाणी बघा सर्व आपल्या आजीच आहेत. ठीक आहे, तर मग ह्यांनीच हे प्रोडक्ट्स इथे बनवले आहेत. तर मग तुम्ही जेव्हा इथे येतील ना, तर नक्की तुम्ही प्रोडक्ट घ्या. सगळे तुम्हाला ऑर्गॅनिक आणि इथेच बनलेले प्रोडक्ट तुम्हाला मिळतील. तर मी घेतलेत हे असे लोणची घेतलेत. त्यानंतर इकडे तुम्हाला असे पापड वेगवेगळे असे तुम्हाला बघायला मिळतील. हे बघा, पापड बघूनच समजतो किती चांगला पापड येतो. तर पापड घेतले, धूप वगैरे घेतलेत. इथे बघा तुम्हाला गाईचं शुद्ध तूप मिळेल. इथे अशी बिस्किटं वगैरे आहेत आणि इथे अशा काही गोष्टी आहेत. तर मी घेतल्या तिकडून सामान सर्व. ये डबल मरिका है. अच्छा, ये डबल मरिका है. हां हां, मूंग की दाल का पापड़. मूंग की दालवाला. अच्छा, तर हे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही इथे आलात ना तर नक्की घ्या. ही मी पिशवी घेतली माझी. मी तुम्हाला म्हणालेलो की ना, की मी तुम्हाला नंतर एक गोष्ट सांगेन. ती गोष्ट कुठली आहे माहिती आहे का? की तिथे आम्ही एवढा वेळ फिरत होतो ना, तर मला तिकडची स्वच्छता खूप आवडली. म्हणजे ना प्रत्येक ठिकाणी ना एकदम स्वच्छ होतं. झाडू मारत होते, पुसत होते, एकदम स्वच्छ होतं वातावरण तिकडचं. आणि जिथे साफसफाई असेल ना, तर तिकडचं वातावरण तर नो डाऊट स्वच्छ असतात. सगळीकडे ग्रीनरी होती. गोशाळा पण बघितलीच, पण गोशाळेपासून कसं शेण मिळतं, शेणापासून खत मिळतं आणि त्या खतापासून ती सगळी तिकडची हिरवाई तयार झालेली. खतापासून म्हणजे खतामध्ये एवढी जादू आहे. तर तुम्हाला मी तिकडचे फळभाज्या, भेंडी, वांगी, जे काय होतं ते सर्व गोष्टी दाखवल्या. तर तिकडून मी प्रोडक्ट घेतले आणि नो डाऊट प्रोडक्ट खूप चांगले आहेत. आणि हे सगळं करून, सगळ्या आठवणी एकत्र गोळा करून आता आम्ही निघतोय आपल्या घरी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. येणारे ब्लॉग पण अजून खूप भारी आहेत, कारण की अशीच वेगवेगळी ना प्लेसेस मला तुमच्यासाठी, तुमच्यासोबत जायचं आहे. त्यासाठी मी असे ब्लॉग नेहमी करतो आहे. तर बरोबर आपण ब्लॉगिंग करतो आहे की नाही, काय चुकत असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आपण त्यामध्ये बदल करू. भेटूया लवकरच. बाय बाय.